एक महत्त्वाची बातमी, आमदार गणपत गायकवाड यांना घेऊन आता पोलीस कोर्टात दाखल झालेले आहेत। गायकवाड यांच्यासह अन्य 2 आरोपींना घेऊन पोलीस सध्या उल्हासनगर कोर्टात पोहोचलेले आहेत। गायकवाडांकडून पोलीस ठाण्यातच गोळीबार झाला। महेश गायकवाड यामध्ये जखमी झालेले आहेत। गायकवाडांसह अन्य 2 जणांना घेऊन सध्या कोर्ट परिसरात पोलिसांची ही व्हॅन दाखल झालेली आहे। व्हीसीद्वारे आरोपींना हजर करण्याची विनंती होती, मात्र ही विनंती कोर्टाकडून फेटाळण्यात आलेली आहे। न्यायालयाबाहेर गणपत गायकवाड यांचे अनेक समर्थक देखील जमलेले आहेत। थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। काही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि या प्रकरणाकडे आता संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्यात। गणपत गायकवाड आपल्याला दिसत या ठिकाणी गाडी पोहोचलेली आहे आणि सगळी दृश्य आपण पाहतो। या ठिकाणची गाडी जी आहे ती आता कोर्टाच्या दिशेने येतानाची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलीस जे आहेत ते सुद्धा तितकेच आक्रमक झालेले आहेत। आणि जी गाडी आहे योग्य गणपत गायकवाड या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि 2 आरोपी सोबत आहेत आणि गाडी जी आहे ती आता कोर्टामध्ये दाखल होते। ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतो या ठिकाणची। काल रात्री जो गोळीबार झाला त्यानंतर गणपत गायकवाड या ठिकाणी पोहोचत आहेत आणि गणपत पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालाय। गणपत गायकवाड साहेब, गायकवाड साहेब, आरोपींसह गुन्हे शाखेची टीम सध्या कोर्ट परिसरात दाखल झालेली आहे। न्यायालयाबाहेर गणपत गायकवाड यांच्या समर्थकांची गर्दी, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी सध्या तैनात आहे। थोड्याच वेळात आता सुनावणीला सुरुवात होणार आहे। ही दृश्य आपण कोर्ट परिसरातली पाहतोय। उल्हासनगर गोळीबार प्रकरणात ही महत्त्वाची बातमी, गायकवाडांना घेऊन आता पोलीस कोर्ट परिसरात पोहोचलेत। आरोपींसह गुन्हे शाखेची टीमही न्यायालय परिसरात दाखल झाली। न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, तसाच तेवढाच मोठा पोलिसांनी देखील बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे। थोड्याच वेळात या प्रकरणी सुनावणीला सुरुवात होणार आहे। संपूर्ण राज्याच्या नजरा या प्रकरणाकडे लागलेल्या आहेत। गणपत गायकवाड यांच्यासह आरोपींना सध्या आता कोर्टात हजर केलं जात आहे। कोर्टाच्या बाहेर बघ्यांची देखील गर्दी आहे, कार्यकर्त्यांची देखील गर्दी आहे। उल्हासनगरमधील न्यायालयातला हा परिसर आपण पाहतोय। या कोर्ट परिसरात सध्या गणपत गायकवाड यांना घेऊन पोलीस दाखल झालेले आहेत। उल्हासनगर कोर्टाच्या बाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त। काही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। या प्रकरणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। भाजपचे आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सरवणकर हे आता न्यायालयात हजर होत आहेत। उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर विरोधकांनी देखील मोठे आरोप केले। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय कोर्ट परिसरात पोलिसांचा देखील तेवढाच तगडा बंदोबस्त आहे, कोणालाही कोर्ट परिसरात घेतलं जात नाहीये। काय सांगाल, काय सध्याची अपडेट? नक्कीच अवघ्या काही क्षणापूर्वीच गणपत गायकवाड यांना कोर्टात आणण्यात आलं आहे। त्याच्यासोबत जे 2 आरोपी आहेत त्यांना देखील या परिसरामध्ये आणण्यात आलेलं आहे। आपण ही सगळी दृश्य पाहतोय। कोर्टचा हा संपूर्ण परिसर आहे। मेन गेट जो आहे तो लावण्यात आलेला आहे। सशस्त्र पोलीस दलाला या ठिकाणी तैनात करण्यात आले। त्यासोबतच आपण पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण आहे। सध्या जे मुख्य आरोपी आहे आणि त्यासोबतच त्यांचे जे 2 आरोपी आहेत त्यांना कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिसांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि
ही सगळी जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये आता कोर्ट हिअरिंग जी आहे ती सुद्धा सुरू होणार आहे। ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर आपण कल्पना करू शकतो की पोलिसांवर देखील किती मोठ्या प्रमाणाचा जो दबाव आहे तो या ठिकाणी असू शकतो। कोर्ट परिसर पूर्णपणे रिकामी करण्यात आलेला आहे। वकिला व्यतिरिक्त कोर्ट रूममध्ये सामान्य नागरिक जे होते त्यांना सुद्धा आता या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि कोणतीही व्यक्ती आणि विशेष करून प्रसार माध्यमं ही हिअरिंग ऐकता कामा नये याची देखील दखल जी आहे ती पोलिसांकडून पुरेपूर घेण्यात आलेली आहे। वकील जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळतात। एरवी हा जो परिसर असतो तो गजबजलेला असतो, पाय ठेवायला इथे जागा नसते, पण आता केवळ वकिलांची फौज आपल्याला या ठिकाणी उभे असल्याची दिसते। त्यासोबतच जे सर्वसामान्य उल्हासनगरकर आहेत, ठाणेकर आहेत त्यांना या ठिकाणाहून काढण्यात आलेलं आहे आणि कळवा पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत सुभाष बोरसे, ठाणे परिमंडळ 1चे जे उपायुक्त आहेत ते कळवा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले। त्यानंतर ते या ठिकाणी आरोपींना घेऊन आलेले आहेत। गणपत गायकवाड आणि अन्य 2 आरोपींना अवघ्या काही वेळात जज समोर हजर करण्यात येणार आहेत आणि कोर्टाबाहेर सुद्धा हालचाली वाढलेल्या आहेत। ही सगळी जर दृश्य पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येतं की राजकीय सुडातून ही सगळी घटना नक्कीच घडली गिरीश, असं बोललं अगदी जातं। थोडंसं तुम्हाला थांबवते। ही दृश्य आपण पाहतोय, गणपत गायकवाड यांना घेऊन आता पोलीस कोर्ट रूम मध्ये दाखल झालेले आहेत। न्यायालयाबाहेर गणपत गायकवाड यांच्या समर्थकांची देखील तेवढीच गर्दी पाहायला मिळते। या गोळीबारानंतर विरोधक देखील चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि गणपत गायकवाड यांना घेऊन सध्याची अपडेट आहे की कोर्ट परिसरात मध्ये सध्या पोलीस दाखल झालेले आहेत। गणपत गायकवाड यांच्यासह 2 आरोपी त्यांचे आहेत, त्यांना घेऊन सध्या कोर्टमध्ये दाखल करण्यात आलेले आहे। आता थोड्याच वेळात सुनावणीला देखील सुरुवात होणार आहे आणि सुनावणीमध्ये काय होतं याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। मात्र ही सुनावणी प्रसार माध्यमांसमोर होऊ नये याची दखल सध्या घेतली जाते। सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे, नेमका निर्णय काय येणार याकडे लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देत आहेत। गिरीश, सुनावणीला सुरुवात झालेली आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या सुनावणीकडे लागलंय। नक्कीच सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि आरोपी गणपत गायकवाड तसेच इतर 2 आरोपींना कोर्टरूममध्ये नेण्यात आलेला आहे। आरोपी गणपत गायकवाड यांचे कुटुंबीय सुद्धा या कोर्टरूममध्ये हजर आहेत आणि कुटुंबियांना पाहून त्यांनी हात दाखवला आहे, स्मिता हास्य सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे आणि आय एम ऑल वेल अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। सुनावणीला सुरुवात झालेली आहे। गणपत पाटील स्वतः बोलत आहेत। गणपत गायकवाड हे स्वतः आता कोर्टासमोर आपली बाजू मांडत आहेत आणि त्या ठिकाणी सगळी हकीकत जी आहे ती या ठिकाणी सांगितली जाते। मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतात, एक मोठं स्टेटमेंट या ठिकाणी गणपत गायकवाड यांनी दिलेला आहे। जज समोर आपली भूमिका मांडली आहे। घटना घडली तिथे मी होतो, माझा मुलगा नव्हता आहे दुसरं महत्त्वाचं स्टेटमेंट त्यांनी केलंय। माझा मुलगा नव्हता, मात्र त्यालाही आरोपी बनवून अटक करण्यात आली अशी माहिती जी आहे ती गणपत गायकवाड यांनी दिलेली आहे। गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार आहेत, जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि जनतेचा प्रतिनिधी जेव्हा कायदा हाती घेतो त्यावेळी गिरीश, तुम्हाला थोडंसं थांबवते। मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतायत असं गणपत गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। एक महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस सध्या काम करत आहेत असं गणपत गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। त्या ठिकाणी माझा मुलगा नव्हता तरी देखील त्याला आरोपी बनवण्यात आलेला आहे असं देखील गणपत गायकवाड यांनी वक्तव्य केलेलं आहे। गणपत गायकवाड यांची आता सध्या सुनावणी सुरू आहे कोर्टात आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले की मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस सध्या काम करतायत असं गणपत गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। एवढंच नाही तर माझ्या मुलालाही आरोपी केलं गेलं, त्यावेळेला माझा मुलगा त्या ठिकाणी नव्हता असं गणपत गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। तर दोन्ही 6 आरोपींना देखील सध्या कोर्टरूम मध्ये नेलं जातं। ही दृश्य आपण पाहतोय। न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त आहे, कारण दोन्ही गटाचे समर्थक त्या ठिकाणी आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून पूर्णपणे खबरदारी घेतली जाते। मात्र गणपत गायकवाड यांचं एक मोठं विधान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली सध्या पोलीस काम करतात असं गणपत गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। माझा मुलगा त्या ठिकाणी प्रत्यक्ष ठिकाणी नव्हता तरी देखील त्याला आरोपी करण्यात आलेला आहे असं वक्तव्य देखील गणपत गायकवाड यांनी केलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय, कोर्ट परिसरातली ही दृश्य आहे। सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सुनावणीचे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचवतोय। गणपत गायकवाड यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। इतर 2 आरोपींना देखील कोर्टरूम मध्ये आणण्यात आलेलं आहे। आरोपी गणपत गायकवाड यांनी कुटुंबियांना हात दाखवून स्मिता हास्य देखील केले। यामध्ये जर आपण बघितलं की आतमध्ये जी सुनावणी सुरू होती त्या सुनावणीमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी आपली बाजू मांडलेली आहे। तसंच या ठिकाणी त्यांनी चौकशी आता पुढील
भागामध्ये होणार आहेत अशी देखील आता माहिती आपल्यापर्यंत येत आहे. मात्र आता या माझा मुलगा त्या ठिकाणी नव्हता, मात्र त्यालाही आरोपी बनवून अटक करण्यात आलेली आहे. माझ्यासारख्या माणसाला कायदा हातात का घ्यावा लागला असा प्रश्न गणपत गायकवाड यांनी उपस्थित केलेला आहे. कोर्टरूम मधले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली हा सर्व कारभार सुरू आहे असं देखील गणपत गायकवाड यांनी कोर्टात मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना म्हटलंय. गणपत गायकवाड यांनी कोर्टातही मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप केलेले आहेत. नेमकं ते काय म्हणतात त्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुनावणीला सुरुवात झाली आहे. गणपत गायकवाड यांनी कोर्टात मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप केलेत. तर माझा मुलगा त्या ठिकाणी नव्हता, मात्र त्यालाही आरोपी बनवण्यात आलेला आहे असं गणपत गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. गणपत गायकवाड यांचा मुलगा मात्र फरार असल्याची माहिती मिळते. मात्र त्याचं स्पष्टीकरण माझा मुलगा त्या ठिकाणी नव्हता, मात्र त्यालाही आरोपी बनवण्यात आले असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर पोलीस कोर्टात गुन्ह्याची माहिती देत आहेत. गणपत गायकवाड यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे, त्यांची भूमिका मांडली आणि त्यानंतर आता पोलीस कोर्टात गुन्ह्याची माहिती देत आहेत. आताची ही लेटेस्ट अपडेट कोर्ट सुनावणी दरम्यान नेमकं काय सुरू आहे त्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पोलिसांकडून आता कोर्टात गुन्ह्याची माहिती दिली जात आहे. व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्या सीसीटीव्ही बद्दल सर्व माहिती सध्या पोलिसांकडून कोर्टात सादर केली जात आहे. एकूण 6 गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे. गणपत गायकवाड यांनी कोर्टातही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केलेले आहेत. मोठमोठे आरोप केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतायत असं देखील त्यांनी म्हटलंय. गणपत गायकवाडांनी गोळीबार केला. पोलिसांकडून कोर्टात ही माहिती सादर करण्यात आलेली आहे. संपूर्ण घटना नेमकी काय झाली, संपूर्ण गुन्हा नेमका कसा घडला या संदर्भात पोलिसांकडून सध्या कोर्टात माहिती दिली जाते. त्यात गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार केला असं पोलिसांनी कोर्टात सांगितलेलं आहे. पोलिसांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे. गणपत गायकवाडांनी गोळीबार केला असं वक्तव्य पोलिसांनी कोर्टामध्ये केलेलं आहे. तर गणपत गायकवाड यांनी देखील आपली बाजू काही वेळापूर्वी मांडलेली आहे कोर्टमध्ये आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर मोठमोठे आरोप केलेले आहेत. गणपत गायकवाड यांनी फायरिंग केलेली आहे असं पोलिसांनी कोर्टात गुन्ह्याची माहिती देताना सांगितलेलं आहे. तर बंदूकही जप्त करण्यात आलेली आहे असं देखील गणपत गायकवाडांबद्दल बोलताना पोलिसांनी कोर्टात सांगितलंय. तर गोळीबारानंतर ही बंदूक जप्त करण्यात आल्याची पोलिसांनी कोर्टात माहिती दिलेली आहे. तर हा गोळीबार गणपत गायकवाड यांनीच केलेला आहे आणि हा गोळीबार झाल्यानंतर जी बंदूक आहे ती जप्त करण्यात आली. फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. पोलिसांकडून कोर्टात ही माहिती देण्यात आलेली आहे. तर पोलिसांकडून सध्या 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आल्याची माहिती सध्या मिळते. गणपत गायकवाड यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी कोर्टामध्ये केलेली आहे. फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे असं देखील पोलिसांनी कोर्टात म्हटलेलं आहे. तर एक सुनियोजित कट आहे असं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे असं देखील गुन्हा केलाय ना, तुम्ही दाखल केला पण पोलीस कुठे दिली आता ते आम्ही बघा आम्हाला बघूनच दिलेलं आतमध्ये ढकलून दिलं पाठीमागं. मी आतमध्ये होतो. ढकललं मला माझ्या काय सांगायचं त्यांना सांगायचं तर पोलिसांनी गणपत गायकवाड आणि इतर आरोपींची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे. तपासासाठी आम्हाला 14 दिवस पोलीस कोठडी हवी आहे असं पोलिसांकडून कोर्टात म्हटलं गेलंय. जखमी महेश गायकवाड यांच्यावर सध्या ज्युपिटर रुग्णालयात दबावाखाली त्यांना अटकवण्यात आलेलं आहे. तेव्हा आतमध्ये नव्हते, सीसी फुटेजमध्ये ते बाहेर निघून गेलेले, तरी त्यांना त्यांच्यामध्ये अटकवण्यात आलेलं आहे. आणि मान्य आमदार साहेबांना बोलून देत नव्हते. मीडिया समोर ते बोलले मला फक्त माझं म्हणणं मांडून द्या. त्यांना म्हणणं मांडून दिलेलं नाही. त्यांच्यावरती जोर जबरदस्ती केली जात आहे. त्यांच्यावरती दबाव आणला जात आहे. त्यांच्यावरती मला वाटतं पोलिसांकडनं त्यांच्या जीवाला पण धोका आहे. मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता आतमध्ये होतो आणि आतमध्ये तिथं आतमध्ये उभा होतो. त्या लोकांना म्हणजे सदा मान्य आमदार साहेबांच्या पोराचं नाव उगाच टाकलंय. उगाच म्हणजे त्यांचा मुद्दा म्हणून टाकलेलं त्यांचं नाव आहे. हे मी जाहीरपणे सांगतोय. ते बोलले जजला बोलले
मॅडम जजला बोलले मला माझ्या पोराचं नाव उगाच घेतलेलं आहे, माझा पोरगा आणि तो करण नाव त्यांचं दत्त्यार काहीतरी सांगितलं, ते 2 जणांचं नाव नव्हतं, उगाच त्यांना त्यांच्यामध्ये अटकवण्यात आलेलं आहे. काय तुमचं काय म्हणणं होतं? आमचं म्हणणं होतं आमदार साहेबांचं जरा पोलिसांनी यांनी मीडिया समोर बोलायला द्यायला पाहिजे होतं. करायचं कारण काय होतं? ते आम्हाला माहिती नाही, पण आतमध्ये जे आमदार साहेबांना मीडियाला बोलायचं होतं ते बोलून दिलं नाही आणि त्यांच्या पोराचं नाव उगाच घेतलंय. ते जजला पण बोलले आणि बोलले मीडियाला बोलून द्या. उल्हासनगर कोर्टातील प्रत्येक अपडेट आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतायत असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं. माझा मुलगा आरोपी नव्हता तरी त्याला आरोपी बनवण्यात आलं असं देखील वक्तव्य गणपत गायकवाड यांनी केलं. माझ्यासारख्या माणसाला कायदा हातात का घ्यावा लागला असा प्रश्न त्यांनी कोर्टरूम मध्ये उपस्थित केला. तर गणपत गायकवाडांनी गोळीबार केला. पोलिसांनी कोर्टात ही माहिती दिली. गोळीबारानंतर बंदूक जप्त करण्यात आली अशी माहिती देखील पोलिसांनी कोर्टात दिली आहे. तर आपण बघत असाल अशा प्रकारे जे आहे नातेवाईक जे आहेत, गणपत गायकवाडांवर यापूर्वीही कोळसेवाडी पोलिसात 5 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे. सुनियोजित कट असल्याचं प्रथम दर्शनी निष्पन्न झालं असं वक्तव्य पोलिसांनी कोर्टरूम मध्ये केलेलं आहे. तर गुन्हा घडल्यानंतर आरोपी गणपत गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संभाषण केलं. ते पडताळण्यासाठी त्यांचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे असं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे. गणपत गायकवाड यांचे व्हॉइस सॅम्पल घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि त्यासाठी पोलिसांनी गणपत गायकवाड यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी कोर्टाकडे मागितलेली आहे. हे दृश्य आपण पाहतोय. काही वेळापूर्वी 2 सह आरोपींना देखील कोर्टात ज्यावेळी हजर करण्यात आलं त्यावेळीची ही दृश्य आहेत. गणपत गायकवाड यांच्यासह त्यांचे 2 सह आरोपी ज्यावेळी कोर्टरूम परिसरात दाखल झाले, कोर्टरूम परिसरात पोहोचले त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समर्थक देखील आहेत. तर समर्थकांकडून गणपत गायकवाड यांच्यावर दबाव निर्माण केला जातोय अशी भावना बोलून दाखवली जाते. त्यांच्या जीवाला पोलिसांकडून धोका आहे असं गणपत गायकवाड यांचे समर्थक म्हणतायत.